हा टीम देवीचा पाडा आणि त्याच्या विरोधात जय वागेश्वर देसाई संघ बॅटिंग करतोय. बॅटर मैदानामध्ये आल्यात. एक सन्मान करूया आपण. खरं तर मी आयोजकांना विनंती करेन, ज्ञानेश्वर दादा असतील त्याचबरोबर मिलिंद दादा यावं आपण. साहेबांचा आपण सन्मान करत आहोत कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. चला सामना सुरू होतोय. चला एक षटकानंतर पाहुण्यांचं स्वागत करू. सामना सुरू होतोय. या ऐकूया प्रथमच आजच्या दिवसामध्ये आवाज असेल तो आमचे साथी समालोचक मित्र आणि खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये संघटना बनवली गेली आहे समालोचकांसाठी आणि ते समालोचक संघटनेचे अध्यक्ष आमचे भोपरचे विनोद पाटील यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. Thank you very much, Jagdish Patil. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. चौदा विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणालाही महाराजांचं नाव देण्यात आलेले आहे. त्या महाराजांना मानाचा मुजरा करतो. या देसाईच्या पडलेगावच्या ग्रामदेवते समोर नतमस्तक होतोय. सगळ्यांचं स्वागत करतोय. आदर्श चषक या 2 दिवसीय क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 40+ क्रिकेटचा रणसंग्राम हा महासंग्राम रंगतोय देसाईच्या या क्रीडानगरीमध्ये. ज्या क्रीडानगरीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर. देसाई घरच्याच मैदानावरती खेळतोय. टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करतायत. धावफलकावरती आपण बघतोय 2 धावा आहेत. बॉलिंग मार्कवर आशिष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात. फिल्डर आहे डीप मध्ये स्क्वेअर लेग वरनं फार वेगाने आलेत. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रदीप होते तिथे. गुड फिल्डिंग या संघाचा अत्यंत चपळ क्षेत्ररक्षक. दुसऱ्या बाजूला गिरीशला आपण बघतोय डीप मध्ये फिल्डिंग करत असताना गिरीश भोईर. मॅच पहिलीच मॅच जबरदस्त पर्वणी आहे. स्पर्धा बघा आदर्श चषक नावाप्रमाणे ही स्पर्धा नेहमी आदर्श राहिलेली आहे. पडलेगावचा क्रिकेटचा आदर्श सगळ्यांना माहिती आहे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर नाही पोहोचू शकत. चेंडू पोहोचला सीमा पार. येतो हा पहिला चौकार या स्पर्धेचा. फलंदाज आणि या चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 8 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात देसाई संघ यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्मात आहे. मागच्या वर्षीचा हंगाम त्यांचा अत्यंत चांगला राहिला. 5 स्पर्धांमध्ये 4 ट्रॉफीज आतापर्यंत त्यांच्या नावावरती आहे. बघूया काय करतात या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्टंपवरती पिचिंग झाला आहे. अंपायर त्या ठिकाणी सांगतात वाईट बॉल आहे. आशिष थोडेसे निराश आहेत. सांगतात की त्यांच्यानुसार हा बॉल फेर आहे पण अंपायर या ठिकाणी सांगतात की वाईट बॉल आहे. वाईटच्या आधाराने धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली ती म्हणजे 9 धावा. सुरुवात थोडीशी संत जरूर आहे पण अटॅकिंग क्रिकेटसाठी देसाई संघ जाणला गेलेला आहे. हा त्यांचा इतिहास राहिलेला आहे आणि या मैदानावरती देसाई संघ नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय. फार मोठं आव्हान असणार आहे खऱ्या अर्थाने देवीचा पाडा संघासमोर. ओहो हो शॉट ऑफ लेन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय. येतोय पहिला षटकार जीतूच्या बॅट मधून.
बिल्डिंग लगेच लावून घ्या, ऑलरेडी उशीर झालेला आहे बघा. Hello check, hello check, hello check. बघा 12th मॅन दोन्ही टीमचा नाहीये. लवकरात लवकर या 12th मॅन. गावामध्ये स्पर्धा आणि 11च प्लेयर आहेत. देवीचा पाडाचाही 12th मॅन नाही आहे. बघा नावं माहिती असतात आम्हालाही काही, पण नियम आहे, त्या नियमांचं पालन तुम्ही करा. या दरम्यान बॉलिंग मार्कवर आपण बघतायत हेमंतला षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. पहिलं षटक 15 धावांचं राहिलं. खरं तर अशीच मागचा बॉल आपण बघितलं, शॉर्ट ऑफ लेंथ होता, काय जबरदस्त टायमिंग साधलं होतं त्या फटक्यामध्ये. जितूने चांगली सुरुवात देसाईसाठी. बॉलिंग मार्कवर तयार हेमंत टू जितू. पडले गाव इनकडनं समोरच्या दिशेने खेळत आहेत. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. मंचावरती भरपूर संख्येने मान्यवर आहेत. राजकीय क्षेत्रातील फार मोठं नाव आदरणीय बाबाजी दादा यांना आपण बघू शकाल मंचावरती. भरपूर वर्ष या क्षेत्रामध्ये राजकारण करत असताना सामाजिक उपक्रमही त्यांच्या माध्यमातून अनेकदा आपण राबवताना बघितलेले आहेत. आणि नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावणारं व्यक्तिमत्व आज प्रमुख अतिथी म्हणून या स्पर्धेमध्ये उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून साईच्या बॅटमधून येतो. हा षटकार धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 23. झेल सोडलाय. झेल सुटल्यानंतर किती मागात पडतो हे सगळ्यांना माहिती आहे. या काही गोष्टी नवीन नाही क्रिकेटमध्ये. साईसारख्या फलंदाजाला जीवनदान देणं फार कठीण आहे. 40+ क्रिकेटच्या विश्वातील एक अत्यंत घातक फलंदाज, बायकरमान म्हणून देखील त्याला आपण संबोधतो. आणि धावांचं यंत्र म्हणून नेहमीच आपण देसाई संघासाठी त्याला धावा करताना पाहिलेले आहे. त्याला जीवनदान देणे म्हणजे मोठ्या धावसंख्येला आमंत्रण देण्यासारखं आहे. हेमंत पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला फिल्डर तैनात त्या ठिकाणी. गिरीश चांगलं क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. डीप स्क्वेअर लेग आहे. एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, एक आपण बघतायत लॉंग ऑफला आहे. अशी व्यूहरचना या षटकामध्ये हेमंतची आपण बघतायत. इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट कव्हर ऑफ साईडला आपण बघतायत हेमंत. उर्ध विकेट पुन्हा एकदा. ओ हो हो हो, यॉर्क झाला. सुपर डिलिव्हरी, फलंदाज बाद. पहिला धक्का जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला. थँक्यू. तर एक मंचावरती आपण सन्मान करू. खरं तर आपल्या या राजकीय क्षेत्रातील एक उत्तुंग नामवंत व्यक्तिमत्व, समाजकारण सुद्धा फार चांगल्या प्रकारे समाजकारणाला सुद्धा महत्त्व देणारे, 80% समाजकारण आणि 20% राजकारणाला महत्त्व देणारं हे आपल्या आगरी समाजातील एक दमदार नेतृत्व, आपल्या ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय बाबाजी शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यावं. जिथे आपला सदिच्छा सन्मान आमचे सर्व मेंबर्स त्याचबरोबर आयोजक यांचे शुभ असे आपण त्यांचा सदिच्छा सन्मान करतोय. दिलीपदादा पाटील, त्याचबरोबर ज्ञानेश्वरदादा, मिलिंददादा असतील, ज्ञानेश्वरदादा यांना सर्वांच्या शुभ असे आपण पाहतोय. आपल्या साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना
त्याचबरोबर गोपीनाथ शेठ कर्वे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण एक सन्मान करूया. या या सर्वांचा सन्मान करण्यात येईल. थोडंसं जगन्नाना पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा यावं आपण. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांची येते ते जगनजी पाटील यांचं सुद्धा आपण करतो या ठिकाणी सदिच्छा सन्मान. मी दिलीप पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण त्यांना ह्या मंचावरती सन्मानित करावं. त्याचबरोबर पुढचा सन्मान गोपीनाथजी खरबे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण सन्मान करू. खरं तर हे व्यक्तिमत्व अख्ख्या जेवढे कार्यक्रम असतात या विभागामध्ये अगदी आवर्जून उपस्थितीत राहतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला सडल हाताने मदत करणारं हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे गोपीनाथ शेठ खरबे साहेब यांचं सुद्धा या मंचावरती सदिच्छा सन्मान. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं मोमेंटम एक गोड आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी दिली जाते. माणिक पाटील यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला पुन्हा एकदा सर्व पाहुणे मंडळींचा आपण आभार मानूया की ज्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलं त्याबद्दल आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव यांच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार मानतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल आमच्या विनोद पाटील साहेबांचा. थँक्यू व्हेरी मच जगदीश पाटील. या दरम्यान चेंडू मागे गेलाय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण या ठिकाणी झालेल्या चौकाराच्या मदतीने 36 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी तिसऱ्या प्रगतीपथावरती आशिष पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आलेले आहेत. तर चांगली बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते. एक चांगली सुरुवात. फलंदाज जितू बाद झाल्यानंतर बंधुराज सिनियर नितीन मैदानावरती दाखल झालेले आहे. आणि 40+ झाल्यानंतर तुम्ही ऑलरेडी सिनियर असता, पण सिनियर हे नाव त्याला काय मिळालं कारण संघामध्ये पूर्वी रेग्युलरमध्ये 2 नितीन होते, एक ज्युनियर तो नंतर आला होता टीममध्ये आणि त्यामुळे तो ज्युनियर नितीन आपला आपण रेग्युलर क्रिकेट खेळताना बघतो. सध्या सिनियरचंच क्रिकेट खेळतो मैदानावरती दाखल झालेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ती म्हणजे 37 धावा झाल्यात. आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेत भावेश मॅन फ्रॉम उंबारली. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2025 हलक्या हाताने खेळत आहेत. कव्हर पॉइंटच्या दिशेने फिल्डर धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेला निघून सीमा पार. या फटक्यामध्ये अजिबात ताकद नव्हती, फक्त हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने खेळले. पण देसाईची क्रीडा नगरी तिची आउटफील्ड इतकी फास्ट आहे की बघा खेळाडू पोहोचायच्या आधी चेंडू त्या ठिकाणी पोहोचलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 41 धावा झालेल्या आहेत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा. नाना आणि त्यांची संपूर्ण टीम काहीतरी भव्य दिव्य करण्याचा मानस नेहमीच असतो. गतवर्षी स्पर्धा आपण पाहिली त्याहीपेक्षा यंदाचं पाणी घेऊन जा. यंदाचं आयोजन अत्यंत सुंदर आहे, सुबक आहे, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक हे आयोजन तुम्ही बघतायत. दरम्यान विजय ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. 40+ लेजंड प्लेअर बघा, बघू शकाल चेहऱ्यावरती ती गोड स्माईल. या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. शोएब अख्तरचा स्पीड कमी पडली, इतकी गती त्यांच्याकडे अशी माहिती मिळालेली आहे. क्या बात आहे. तर खरं तर हे मैदान यंदा आपण बघताय अत्यंत सुंदर पद्धतीने त्याला मेंटेन केलं आहे. मोरेश्वर पाटीलने ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. त्याच्या सोबतीला अनेक त्याचे सहकारी देखील आहेत आणि सुंदर पद्धतीने हे व्यासपीठ तुम्ही बघतायत परमनंटली जे तयार करण्यात आलेले आहे. गुरुनाथ दादा जे खऱ्या अर्थाने या मैदानाचे अध्यक्ष आहेत. संपूर्ण मोठी टीम आहे
एक समिती नेमण्यात आलेली आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं नामकरण करण्यात आलं. आधी आपण त्याला सावली मैदान म्हणायचो. देसाईचं त्याला आपण बाग मैदान देखील म्हणायचो. बाग याचकरिता कारण की भरपूर झाडं या ठिकाणी आजही बघायला मिळतात आणि समोर आता सिमेंटची जंगलं ही टॉवरही उभी राहिलेली आहेत. पुढचा सामना तयार राहायचा आहे. मोठागा 40+ वर्सेस वाडेकर 40+. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 3 ओव्हरनंतर झाली ती म्हणजे 41. वेगवान चेंडू आपण बघतायत. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट येतोय. बॉलिंग मार्कवर आपण त्या ठिकाणी प्रदीपला बघतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती देवीचा पाडा यांची स्पर्धा आपण बघितली होती की काय जबरदस्त आयोजन डोंबिवली पश्चिमेमध्ये डोंबिवलीच्या मैदानात. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय कारण थ्रो फार लांबून आलाय आणि याचाच फायदा घेत असताना 2 धावा पूर्ण केल्या साईने नितीनने. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे या ठिकाणी 43. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार प्रदीप. ओहो स्क्वेअर ऑफ द विकेट. झेल सोडला होता. शिक्षा तर मिळणार आणि इथून मात्र हा षटकार. पन्नास धावा झाल्यात. जबरदस्त बॅटिंग. चांगली पार्टनरशिप. मैदानावरती ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. टायमिंग तितकं चांगलं राहिलं नाही. चेंडू येतो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. मिड ऑनवरनं फील्डला जाऊन चेंडू कव्हर करताय तोपर्यंत केवळ एक धाव मिळेल. अशा प्रकारे 50 धावा जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ झालेले आहेत. चांगली पार्टनरशिप. एक विकेट या ठिकाणी आपण बघितलं जितूच्या रूपाने गमावलाय पण मात्र त्यानंतर आपण नितीनला बघतोय. हलक्या हाताने खेळतात. फिल्डर आहेत. मिडॉनला धावचीची होती संधी नाही मिटला चेंडू फर्स्ट टाइममध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा एक धाव. गोलंदाजी चांगलं कमबॅक झालंय. षटकारानंतर पुढचे 2 चेंडू 2 सिंगल आलेले आहेत. प्रदीपकडे अनुभव आहे. गोलंदाजीचा प्रचंड अनुभव आहे. धावसंख्या धावफलकावरती 51. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रदीप. शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला खेळतात. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय. राजू तिथे होते. थोडंसं फंबल झालंय आणि या दरम्यान 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती आपण बघतोय 53 धावा. तर षटक या ठिकाणी आपण बघतोय 4थं संपले. धावसंख्या धावफलकावरती 52. 13.25 13.25 ही धावांची गती बघायला मिळते. नाना मंचावरती उपस्थित आहे. नानाने आधी सांगितलं की खर्च किती येऊ दे स्पर्धा अशी व्हायला पाहिजे की लोकांनी तोंडात बोट घातलं पाहिजे की वा काय आयोजन केलं. आणि दरवर्षी आयोजन भारतात असतं. आदर्श हे नाव उगाचच आदर्श नाही ठेवलं आहे. या नावाला जिवंत ठेवण्यासाठी जागण्यासाठी लोकांसमोर नेहमीच एक आदर्श निर्माण करणारे नाना त्यांची संपूर्ण टीम सातत्याने दर्जेदार कामगिरी करते. त्यांच्या पाठीशी ज्ञानेश्वर पाटील असतील, प्रल्हाद ठाकूर, सुभाष ठाकूर, मिलिंद पाटील, कौरम पाटील ही फार मोठी यादी आहे. संतोष पाटील असतील, जालिंदर म्हात्रे, संतोष म्हात्रे, संतोष ठाकूर ही फार मोठी टीम आहे. विजय पाटील, नितीन पाटील, सचिन ठाकूर, अरुण पाटील, विजय ठाकूर, रवींद्र पाटील, निलेश पाटील, प्रल्हाद पाटील भाऊ आणि गोरखनाथ पाटील बारक्या, आनंद भोईर, साई म्हात्रे ही फार मोठी यादी 21 जण आहेत या ठिकाणी आपण बघतायत. पण नाना सातत्याने नेतृत्व कसं असावं मग त्या आयोजनाच्या माध्यमातून असू दे किंवा मैदानावरती खेळत असताना ओ हो 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 टिपिकल नितीन पाटील देसाई ब्रँडेड सिक्सर. जबरदस्त पार्टनरशिप दोन्ही इंडिया आक्रमण होते. ही धावसंख्या आता
70च्या पुढे जाते, आणखी किती मोठी होते हा प्रश्न आहे. फुल टॉस, आवल मुझे मार, ज्युसी फुल टॉस पाठवला सीमारेषेच्या पार, सलगचा येणारा दुसरा षटकार. टॉस साठी दोन संघ या ठिकाणी तयार राहा. तर मोठा गाव आणि वाडेकर दोन्ही कॅप्टन या प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. ऑलरेडी आपल्याला थोडा उशीर झाला, पहिला दिवस आहे, उद्घाटन होण्यासाठी थोडासा संपन्न करण्यासाठी थोडासा वेळ लागला, काही गोष्टींची जमवाजमव करण्यासाठी वेळ लागला, त्यामुळे आता प्लीज. ओ फुल टॉस आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, सलग येणारा हा तिसरा षटकार. सहावं साचा रेकॉर्ड आधीच केलेला आहे. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने, गॅप मोठी आहे, नाही अडवता आला. 3 षटकार नंतर चौथ्या बॉलवरती चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. बघूया 75 धावफलक बघितल्यानंतर खरं तर तुम्हाला साई आणि नितीनचा विध्वंस लक्षात येईल. काय बॅटिंग केले, आधी साईने आक्रमण केले, आता मात्र नितीन पाटील त्यानेही जबरदस्त या ओव्हरमध्ये 22 धावा आत्तापर्यंत कुठलेले आहेत. फुल टॉस लेग स्टंपवरती होता, वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. पंचांच्या भूमिकेत संजय सरांना तुम्ही बघतायत, दशरथ सोरकादे यांना बघतायत. अत्यंत अनुभवी, भरपूर वर्ष आपल्या संघासाठी खेळलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये या दोन अंपायरला आपण अंपायरिंग करताना बघत असतो. अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला आशिष त्या ठिकाणी फार वेगाने गेलेत. थोडंसं फंबल झालंय, पण बघा 2 धावा पूर्ण होतील. दुसरी धावही पूर्ण झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतोय ती म्हणजे एकूण 78 धावा झाल्यात. घरचं मैदान घरचं असू द्या, कुठलंही असू द्या, देसाईची खेळण्याची ही स्टाईल सगळ्यांना माहिती आहे आणि एक मोठ्या धावसंख्ये दिशेने संघ चाललेले आहे. ओ इनर एज आहे, धावचीची संधी आहे, या ठिकाणी फलंदाज बाद होतील. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. पाचवं एकूण 5 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली आहे ती एकूण 78-79 धावांची गरज आहे. स्पर्धा कव्हर केली जाते ओमसे MTC या वाहिनीवरती. याचे फाउंडर आहेत अक्षय म्हात्रे आणि आमचे ऑपरेटर या ठिकाणी कुणाल म्हात्रे आणि त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेत स्टेज कव्हर करतायत मोरेश्वर आणि त्याचबरोबर तेजस. या टॉससाठी या चला दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम मोठा गाव आणि त्याच्या विरोधात वाडेकर संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. आम्ही ऑलरेडी अगोदर तुम्हाला कॉल केलं होतं, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे, त्यामुळे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला जास्त वेळ घेऊ नका, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. भरपूर मोबाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेले आहेत. आम्हाला प्रश्न पडतो की हे सांभाळायचे कसे. ऑलरेडी माझ्या खिशात 3 मोबाईल मी ठेवलेत, पण आता जागा नाही राहिली आणि आता देसाईचेही मोबाईल पिशवीमध्ये आलेले आहेत. 12th मॅन असला की टेन्शन नसतं, पण दोघांकडे 12th मॅन नाही आहेत. आणि रविदादा देखील इन ॲक्शनमध्ये बघा. सॉरी, माफ करा रविदादा, माहीत नाही, यंदाच त्यांनी खरं तर पदार्पण केलेले आहे आणि त्यामुळे देसाई संघाची एक ताकद वाढली. बॉलिंगमधली म्हणा, बॅटिंगमधली. कित्येक वर्ष रवी म्हात्रे यांनी देसाई संघाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं. टेनिस बॉल क्रिकेटमधला एक डाव्या हाताचा अत्यंत घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. चला मोठ्या गावचे निलेश म्हात्रे आलेले आहेत, एक लेजंड खेळाडू पहा मिळतात आपल्याला. आणि त्याचबरोबर वाडेकर संघाचे सुद्धा गणेशदादा पाटील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पहा मिळतील. गोपीनाथ खरबे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्याच हस्ते आपण टॉस करू मोठा गाव आणि वाडेकर या 2 संघामध्ये.
चला टॉस करतोय आपण. गोपीनाथ खरबे साहेब उपस्थित आहेत. चला हेड अँड टेल असं आहे. ओके चला टॉस करतील. टेल हेड आलाय. टॉस जिंकलाय निलेश मात्रे. टॉस जिंकलाय. कशाला प्राधान्य द्याल? क्षेत्ररक्षण करू. विपक्ष संघ वाडेकर आहे. कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल आज? आम्ही 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल या मैदानाविषयी आणि खास करून आदर्श चषक पडलेगावची स्पर्धा? या मैदानाची खासियत आहे पहिल्यापासून या मैदानाला सावली मैदान म्हणून नाव दिलेलं आहे आणि या मैदानात जेवढी खेळायला मजा येते तेवढी कुठल्या चांगल्या ग्राउंडवरती खेळायला मजा नाही येत. कारण का इथे गावाची एकोपी जास्त असते आणि प्रेक्षकसुद्धा वर्ग बघायला भरपूर मिळतो. त्याच्यामुळे इथे खेळण्यासाठी मजाच वेगळी येते. आदर्श चषक पडलेगाव. पडलेगावाचं बोलावं तेवढं कौतुक कमी. कारण का दरवर्षी स्पर्धा ते राबवत असतात आणि चांगल्या चांगल्या नवीन खेळाडूंना पण संधी देत असतात. आता 41च्या माध्यमातून चांगलं क्रिकेट चालू ठेवलेलं आहे. ओके थँक्यू. गणेश दादा टॉस गमावला. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना जास्त कितीचं लक्ष द्याल? कमीत कमी 60 ते 65-70च्या आसपास रन आज सर्व खेळाडू असेल का? कारण कधी कधी होतं असं की 2-4 खेळाडू नसतात. मात्र जो तुम्ही संघ तयार केला त्याच्या काय आज पोझिशन? नाही, आज आमचे सर्व खेळाडू आहेत आणि संघ पण काही आमच्या या वर्षी फक्त एकच मुलगा नवीन आहे. बाकी सर्व संघात तोच आहे. ओके थँक्यू. तर प्रत्येक कॅप्टनला या ठिकाणी दिलं जातं आहे फ्रूट आणि त्याचबरोबर एक थंडा. आदर्श चषक पडलेगावची स्पर्धा. दोन्ही संघांना बस स्टॉप लक. तर या खेळाच्या दुसऱ्या सत्रात काय घडतंय काय बिघडतंय या मैदानावरती ऐकूया आपण धावतं वर्णन जगदीश पाटील यांच्या आवाजात. धन्यवाद. तर एक सन्मान करतोय आपण. ज्येष्ठ नागरिक आपले सोंग्या मामा पाटील, सोंग्या मामा मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मी ज्ञानेश्वर दादा पाटील यांना विनंती करेन की आपण सन्मान करावा. सामन्याला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती आलाय दमदार दर्जेदार चौकार. स्ट्राईकला फलंदाज राजू मात्रे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूचा पाठलाग केला होता. पुढे निघाले होते खेळण्यासाठी. फटका. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. किसन मात्रे यांना पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा हुक केलाय. बॉल चाललाय आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर धावतात मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. दुसरा चौकार राजू मात्रे यांच्या बॅटमधून. विजय ठाकूर त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत. धन्यवाद. आणि लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी आहेत. चेंडू गेल्यानंतर लगेचच आणून देतात. 3 चेंडू 8 डाबा आल्यात. 15.80 ची सरासरी प्रतिषटकामागे बनवायची आहे. फुल टॉस. फायदा उठू शकले नाही आहे. स्टिकरवरती चेंडू लागला. एक धाव कंप्लीट केली आहे. जितू आलाय. दुसरे धावेचा प्रयत्न होता. नकार दिला जातोय. स्ट्राईक आता आली आहे आशिष मात्रे. डावखुरी आताचे फलंदाज पहा मिळतात मोठे फटके. त्यामध्ये पाहिलं जे ते साईसारख्या आक्रमक फलंदाजाचा झेल सोडला आणि त्यानंतर नितीन पाटील आणि साई मात्रे यांनी केलेली फलंदाजी
फार मोठं लक्षाचा पाठलाग करायचं. एकूण टार्गेट आहे ते या मॅचमध्ये 79 धाबा. हो फटका चांगला आहे, खेळाडू नाही आहे, पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल सीमा पार. गुड शॉट. गाव आणि त्याच्या विरोधात वाडेकर संघ आपापले कोणी वरिष्ठ आले असतील तर या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर या पंचकुशीतील व्यक्तिमत्व कोणी जर आपण आला असाल तर तिकडे उभे राहू नका, सर्वांची नावं घेणं शक्य नसतं. आपण या व्यासपीठावरती आयोजकांच्या विनंतीला मान द्या. अद्यापर्यंत 3 चौकार आल्यात. गरज आहे आता मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आशिष मात्रे यांना पाहतोय स्ट्राईकवरती. पुन्हा एकदा पूल केलाय, फटका चांगला आहे, जोरदार जोकस, चेंडू डीप मिड विकेटच्या वरून शानदार षटकार. चा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा एकूण झाल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या एकूण 19 धावा. चांगलं स्टार्ट पाहायला मिळालं. 19 धावा. षटकाचा केस समाप्त झाला, जिथे 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाले. राजू मात्रे यांच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि आशिष मात्रे यांच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार पाहिला आपण. 79चं भलं मोठं टार्गेट आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आज राम पाटील नाही आहे, मात्र तरीसुद्धा ओपनिंग प्लेयर जे आले होते जितू पाटील आणि त्याचबरोबर साई मात्रे अत्यंत चांगला स्टार्ट दिला आणि त्यानंतर नितीन पाटीलने केलेली फटकेबाजी पाहायला मिळाली. वागेश्वर देसाई संघाचं एक घरचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे त्यांचं. आणि विपक्ष संघ जय लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक पिंट्या यांना पाहतोय. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. हो डायरी किट देण्याचा प्रयत्न, जर डायरी किट आणि थर्ड अंपायरला रेफर केलंय. सॉफ्ट सिग्नल. यस, पाहायला लागेल आता की त्यांची बॅट हवेत होती की व्यवस्थितरित्या ते आतमध्ये पोहोचलेत, हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. आता MTC या वाहिनीवरती स्पर्धा कव्हर केली जाते. नोट आउट आहे. यस, बेल्स नाही पडली नंतर, कारण डायरेक्ट हिट दिला, मात्र खाली तो चेंडू आहे ना, रिप्लेमध्ये पाहू शकता आपण, वारंवार पाहिलं गेलं आहे. त्यामुळेच जीवनदान मिळालं. गोलंदाज पिंट्याने सुद्धा क्षणाचा विलंब न करता चेंडू मात्र एष्ट्यांवरती फेकून दिला. जीवनदान मिळालं. अत्यंत जीवनदानच तुम्हाला महागात पडत असतात. मगाशी सुद्धा साईचा झेल सोडला याच देवीचे पाडा संघाने 1 या धावसंख्येवरती. नंतर त्याने आक्रमकतेला सुरुवात केली. त्याला माहीत आहे की आपल्याला जीवनदान मिळालं, त्या जीवनदानाचा फायदा घेत असताना त्याने एकूण धावा बनवल्या त्या 19. याच दरम्यान बाळाराम सोंग्या मात्रे यांचं आगमन झालं आहे. स्वागत आपलं. फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर किसन मात्र यात एकच धाव, दुसरे धावेचा प्रयत्न, बॅकअप दिला जातोय. तोपर्यंत एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं.
21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक, दुसरा ओव्हर आपल्याला पाहा मिळतोय. अत्यंत चांगलं मैदान, या पंचकृषीमध्ये एक नामवंत मैदान म्हणून ज्यांचं नामकरण गतवर्षी झालं, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचं हे मैदान. ओ चांगला बॉल, अगदी चांगला बॉल समोर खेळायचं होतं, मात्र जवळजवळ बुंद्यामध्ये चेंडू ठाकला होता. त्यामुळे राजू म्हात्रे यांना माहिती होतं चांगल्या प्रकारे की बचेंगे तो और भी लढेंगे, मात्र स्वतःची विकेट बचवावी लागेल कारण एक चांगले बॅटर आहेत. सलामीचा फलंदाज जो येतो तो मात्र आक्रमकतेने सुरुवात करत असतो, त्यामुळे त्यांनासुद्धा माहीत आहे की आपल्याकडे थोडी बॅटिंग लाईनअप कमी आहे. अशा वेळेला पाहायला मिळेल आता आपल्याला. हो फटका, चांगला स्पीड साऊंड, पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, दणदणीत चौकार. आशिष म्हात्रे डावकुरी हाताचा विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहे. बॅकलिक पहा त्याची किती आहे, खेळण्याची त्याची हातोडी आहे ना अत्यंत चांगली आहे, कारण डावकुरी हाताचे फलंदाज नेहमीच एक आक्रमकतेने फलंदाजी करत असतात. आणि तसंच काहीसा मगाशी एक षटकार, उत्तुंग षटकार मारला, अगदी त्या झाडाच्या वर जाऊन चेंडू पोहोचला, एवढी ताकद दाखवली त्या फटक्यामध्ये. ओ लिडिंग एज आहे, लिडिंग एज आहे या ठिकाणी, बिग विकेट. मगाशी चर्चा होती आशिष म्हात्रे यांची, मात्र अतिघाई संकटात नाही थांबायला पाहिजे होतं, मात्र चेंडू पिंट्याने अतिशय चांगला फेकला, त्याच्यावरती झेल टिपला गेला कीपरच्या पाठीमागे आणि पहिला धक्का श्री लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा या टीमला. चला वन डाऊनला पाहतोय जितू पाटील यांना पाहिलं गेलं. आज मात्र आशिष म्हात्रेला बढती दिली, डावकुरे हाताचा फलंदाज होता, लेफ्टी रायटी पाहायला मिळाला आणि आता पुन्हा एकदा जितू पाटील येतात मैदानामध्ये. पहिला धक्का लागलाय, धावसंख्या धावपळकावरती 26 या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय. ओ बॅक टू बॉलर्स खेळल्यात, अगदी सरळ आला, साई मात्र चेंडूवरती आल्यात. वा गुड फिल्डिंग, अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना एक खेळाडू. आज कोण म्हणेना 40 झाल्यात म्हणून, एवढी ऊर्जा संचार निर्माण करतात ती मैदानावरती, अगदी धावत पळत चेंडूकडे जातात. मी मगाशी चर्चा करत होतो की मैदान या पंचकृषीमध्ये अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे लक्षवेधी मैदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ज्यांचे अध्यक्ष आहेत गुरुशेठ म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक ग्राउंड बनवण्यात आलं. त्याचबरोबर उपाध्यक्ष रवींद्र सुधा म्हात्रे आणि खजिनदार रवी अनंता म्हात्रे या 3 व्यक्ती सध्या या कार्यभार सांभाळतात. इतर व्यक्तिमत्वांनी सुद्धा चांगल्या प्रकारे साथ दिली आहे, कारण आम्ही नेहमी सांगत असतो की आता मैदानही दुर्मिळ होत चालली आहेत, कमी होत चाललेली आहेत, कारण नगरपालिका येते, महानगरपालिका येते, तेव्हा मात्र अतिक्रमण करत असतात या मैदानावरती. त्यामुळे जी राहिलेली मैदानं आहेत ना ती तरी आपल्या कार्यकर्त्यांनी, सरपंच असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, खासदार असतील यांची मदत घेऊन मैदानं आता वाचवण्याची वेळ आलेली आहे. अभी नाही तो कभी नाही, कारण हीच वेळ आहे आता आपल्याला आपल्या हक्काची मैदानं वाचवण्याची. ओ अगोदरच खेळले जितू पाटील, चांगला चेंडू होता, थोडासा पाठीमागे सरकले होते. पहिला चेंडू डॉट जातोय, नितीन पाटील आल्यात. 2 पॉवर प्ले संपल्यात. पहिल्या पॉवर प्लेमध्ये तब्बल 19 धावा आल्या. असं वाटलं की आता धावा येतील, मात्र मागच्या ओव्हरमध्ये पिंट्याने चांगली गोलंदाजी केली.
हो, यावेळेस बॅटचा फेस खोललाय. डीप कव्हरला फोल्डर उपस्थित आहेत. पहिला टप्पा घेतलाय मात्र उचललं गेलं तोपर्यंत धाव मिळेल 2. 1-2 मध्ये रूपांतर. अत्यंत चांगलं हिरवळ या मैदानावरती पाहा मिळतोय आणि प्रेक्षकांसाठी मंडप उभारण्याची गरज नाही आहे, कारण चारी बाजूला या मैदानाचे झाडं आणि झाडांची सावली सातत्याने येत असं. म्हणून तर पूर्वी नाव होतं सावली मैदान आणि आज ते पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितू पाटीलच्या बॅटमधून चौकार. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये चेंजेस करत असताना आपण पाहतोय. आता पुन्हा एकदा आक्रमकता दाखवावी लागेल, कारण 79 धावा फार मोठं लक्ष्य आहे 5 षटकामध्ये. 79 धावा होणार नाहीत असं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही चांगले प्रयत्न केलं तर त्या लक्ष्याचा पाठलाग करता येतो. हे सातत्याने पाहिलं आपण, कारण या खेळपट्ट्या अगदी पाटा खेळपट्ट्या असतात. हो, पुन्हा एकदा स्वीट साऊंड आलं आहे. फिल्डर उपस्थित आहेत. किसन म्हात्रे चांगले फिल्डिंग करत असतात. टीमचे कॅप्टन आहेत, लीडर आहेत आणि त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते कॅप्टनची, कारण संघ सहकार्यांना विचारून ते निर्णय घेत असतात. त्यामुळे कॅप्टनचा निर्णय हा संघ सहकार्यांचाच असतो. कारण आता या टेनिस बॉलमध्ये वेगवेगळे बदल पाहा मिळतात खेळत असताना, कारण आता एक काळ होता तो बदलला. आता नवीन नाविन्य आल्या त्या क्रिकेटमध्ये. ग्लॅमर, पैसा, सर्व काही गोष्टी तुम्हाला आता मिळाल्यात. त्यामुळे तुम्ही किती तंदुरुस्त आहात, किती चांगलं क्रिकेट खेळतात याच्यावरती सर्वांचं लक्ष वेधून घेतात. कारण आज आपल्या आगरी समाजाची पोरं क्रिकेट खेळण्यात 7 समुद्र पलीकडे पार पोहोचली आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. केतन म्हात्रे, ऋतिक पाटील ISPLमध्ये बोली लागली त्यांची आणि एकच जल्लोष आपल्या गावकऱ्यांनी केला. त्याचबरोबर नवीन खेळाडूसुद्धा याच परिसरातील साबेगावचा एक खेळाडू आहे, तो सुद्धा ISPLमध्ये रुद्र, एक नवीन खेळाडू. बरेच नवीन खेळाडू आपल्याला पाहा मिळते येणाऱ्या आणखीन मोठ्या स्पर्धेमध्ये. तसं चित्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ओ, किसन म्हात्रे अगदी वेगाने आले चेंडूवरती. हनुमान उडी घेण्याचा प्रयत्न होता आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जातोय चेंडू. चौकार पाहायला मिळाला. मगाशी चर्चा चालू होती ती ग्रामीण क्रिकेटची. धावा झाल्यात ते एकूण आता 39 धावा झाल्यात. 39 धावा झाल्यात. आता येणारे 12 बॉल आणि 40 करायचे आहेत. 12वे खेळाडू पाणी घेऊन जातील. चला, एक 12वे खेळाडू कधी कधी नसतात अवेलेबल, त्यामुळे तुम्हालाच कधी पाणी घेऊन जावं लागेल. चला, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी पाहिजे का? हां, ओके. मग अशी चर्चा होती ग्रामीण क्रिकेटची, कारण आज जर या कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट डेव्हलप झालं असेल ना, तर ते 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, त्याचबरोबर रेग्युलरचं क्रिकेट पाहतोय विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज मात्र फार चांगले दिवस आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेटला मिळाल्यात. कारण अतिशय चांगली शिस्त, क्रिकेटचे नियम हे बनवले गेल्यात आणि त्या नियमांचं तंतोतंत पालन करत असताना ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे आज कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट डेव्हलप होत असं. वा, जबरदस्त फटका, जागा बनवली, खेचलाय स्क्वेअर लेगच्या वरून, शानदार षटकार. फटक्यांची, कारण मागच्या ओव्हरमध्ये थोड्या धावा कमी आल्या. पिंट्याच्या विरोधात खेळत असताना पॉवर प्लेचं ते दुसरं षटक होतं. पहिल्या षटकात जरूर 19 धावा आल्या, मग त्यानंतर थोड्याशा फक्त 7 धावा पाहायला मिळाल्या. मागच्या षटकात सुद्धा तब्बल 12 धावा आल्या. गरज आहे तुम्हाला आता धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटके तर खेळावे लागतील. मात्र मोठे फटके खेळत असताना तुमच्या विकेटसुद्धा शाबूत ठेवाव्या लागतील तुम्हाला, कारण प्रत्येक संघाकडे टॉपचे 4, 5, 6 फलंदाज असतात.
त्यानंतर तळाच्या फलंदाजांना सुरुवात होते, जे फक्त सिंगल डबलवरती काम चालवतात. मात्र हे आपलं ग्रामीणचं क्रिकेट आहे. 9व्या क्रमांकाचा फलंदाज येऊनसुद्धा चौकार षटकार मारत असतो. हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलं आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला जागा बनवायची होती, खेळायचं होतं. दिलीप पाटील चांगलं फिल्डिंग करत असताना मैदानामध्ये अत्यंत चांगलं मैदान, जे क्रिकेट खेळण्याच्या योग्य आहे. कुठेही कशी तुम्ही जम्प करा, हरकत नाही आहे, कारण हिरवळ आहे. थोडंसं घाससुद्धा पाहायला मिळतो बऱ्याच ठिकाणी आणि अत्यंत चांगलं मैदान आहे. त्यामुळे तुम्हाला खेळण्यासाठी या संध्या उपलब्ध करून दिलेल्या असतात. तुम्ही वेळेवरती या, वेळेवरती चांगलं क्रिकेट खेळा, आम्ही नेहमी सांगत असतो. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला. जितू पाटील आल्या तोपर्यंत 1-2 रूपांतर होताना पाहायला मिळालं आपल्याला. सर्वाधिक लांब बाउंड्री जर कोणती असेल तर काऊ कॉर्नर आहे, जिथे सर्वाधिक लांब बाउंड्री या मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळते. ह्याच नव्हे तर बऱ्याचशा मैदानांच्या बाउंड्र्या या काऊ कॉर्नरच्या लांबच असतात. हे सातत्याने आपण पाहिलं आहे. पुन्हा एकदा फटका चांगला, स्टन अँड डिलिव्हर, अगदी सरळ रेषेत केल्यात. जितू पाटीलच्या बॅटमधून आलाय मच निडेड षटकार. आता 8 बॉलमध्ये 25 धाबा करायच्या आहेत. 8 चेंडू 25 धाबा. या षटकाराने मात्र सामना पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. मात्र शेवटी क्रिकेट आहे आणि ही गोलंदाजी आहे ती देसाई संघाचं होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की घरच्या मैदानावरती जास्त करून त्यांची दादागिरी प्रस्थापित करत असतात. ते असं म्हणतात की भारतामध्ये हरवणं फार कठीण असतो. मात्र कधी कधी क्रिकेट आहे, शेवटी उलटफेर होतच असतात तुमचे. कधी अप्स अँड डाऊन क्रिकेटमध्ये येत असतात, चढ उतार हे नेहमीच पाहायला मिळतात आपल्याला. एखादा खेळाडू घ्या सातत्याने तीच कामगिरी करू शकत नाही आहे तो, कारण त्यालासुद्धा बॅट पॅच येतच असतात क्रिकेटमध्ये. त्यामुळे आता 8 बॉलमध्ये 25 होतील का? पुन्हा एकदा अगदी पायातला बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. रवींद्र म्हात्रे पाठीमागे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये भारदार शरीरयष्टी गेली कित्येक वर्ष ही शरीरयष्टी घेऊन ते क्रिकेट खेळतात. बऱ्याच ठिकाणी पाहिलं त्यांना, सुरुवातीला ते बॅटिंगला यायचे त्यावेळेस मात्र त्याचे फटके अगदी पाहण्याजोगे असायचे. आता ते बॅटिंग करत नाही आहे कारण जास्त शरीरयष्टी झाली. फुल टॉस ऑन साईडला खेळ्यात. जितू पाटील आहेत, वेगाने आल्यात, फिल्डिंग चांगलं झालं आहे. मात्र 1-2 रूपांतर सहजरित्या केलं गेलं आहे. अद्याप धाबा करायच्या त्या तुम्हाला 23 धाबा, 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. पडल्याचे श्री आनंदजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच पाहता येईल आपल्याला वाडेघरच्या विरोधात मोठागाव संघ, आणि त्यानंतर पाहायला मिळेल आपल्याला सामना टीम गावदेवी नारिवलीच्या विरोधात चोळेगाव, आणि शेवटचा सामना असेल उंबारलीच्या विरोधात देसाई ब. म्हणजे आज देसाईचे 2 संघ खेळणार आहेत या मैदानामध्ये, अ ब असे संघ. कारण पाहिलं तर आता भरपूर खेळाडू निर्माण होतात, त्यामुळे 1-2 संघ होतात, 2-3 सुद्धा संघ पाहिले आपण. रेग्युलरमध्ये एका गावात 4-4, 5-5 संघ असतात, कारण आता जास्त खेळाडू यंगस्टार पाहायला मिळतात. त्यामुळे एका संघामध्ये सर्वांना स्थान मिळत नाही आहे आणि 11पेक्षा जास्त खेळाडू एका संघामध्ये खेळू शकत नाही आहे. त्यामुळे नवीन खेळाडूंना 2 संघ तयार निर्माण करतात, 3रा संघ होत असतो. अशा रीतीने क्रिकेट डेव्हलप होत चाललं आहे. मात्र क्रिकेट खेळत असताना आपल्या घरची जबाबदारीसुद्धा आपण पहा. क्रिकेट तर खेळाच, मात्र आपापली जबाबदारी आपण पाहून खेळावं. फिरकीचा जादूगर दिलीप पाटील आलाय. पहिलाच बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हो काय झालं या ठिकाणी? अगदी चांगला चेंडू होता, मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेलाय डाट. त्यामुळे तुम्हाला चेंडू शिल्लक राहिल्यात 5 बनवायच्या 23 कंपल्सरी. फुल टॉस होत्या, आमंत्रण होतं, पाहावं लागेल. इट्स वाईड बॉल. पंच वाईडचा इशारा करतात. पंचांचा पंचांना डाऊट असलं तर ते कधीही निर्णय घेऊ शकतात वाईडचा. 1 मिनटं.
वाईड बॉल आहे, कारण टप्पा अगदी जी रेषा असते त्याच्या बाहेर पडला आहे, त्यामुळे वाईड बॉल आला आहे. संधी निर्माण झाली. आता एक चेंडू एक्स्ट्रा मिळाल. पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंप उडाला, असा अगदी पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला निघून गेला. आणखीन एक डॉट बॉल. आणि फिरकी खेळणं तुम्हाला नेहमी अवघड होतं, कारण जेव्हा तुम्ही फिरकी खेळत असता तेव्हा तुमच्याकडे पदलालित्य हवं असं. लो फुल टॉस वन्स अगेन पहा मिळतो. एकेरी धाव मिळाली लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव मिळत असताना आता बनवायच्या तुम्हाला धावा त्या 21. चेंडू शिल्लक आहेत ते 3 मध्ये 21 बनल्या जातील का? शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असो. पुढे येऊन खेळल्यात, फटका हवेत खेळल्यात आणि खेळाडू झेल खाली, साधा सोपा झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. फलंदाज बाद. राहिली सुरलेली आशा सुद्धा आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे 2 बॉलमध्ये 21. हा 2 फलंदाज होते आपल्याकडे, ज्याने जितूने सुद्धा 15 बॉलमध्ये 29 केल्या. मात्र जिथे नितीन पाटीलने ताबडतोब बॅटिंग केली, 8 मध्ये 27 बनवल्या. अंपायरला वाटलं तर ते घेऊ शकतात. अंपायरला तो पहिलीच केला होता ना, दिला ना वाईट आता अंपायरवर ठेवलेला आहे.